पंजाबमध्ये ऑपरेशन लोटसचा खेळ. खासदारांनंतर आता आपचे आमदारही फुटणार. 35 ते 40 आमदारांवर भाजपचं लक्ष. आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून एकाच वेळी 7 खासदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये केलेल्या प्रवेशामुळे देशभरात आता ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली आहे. राघव चड्डांसह 6 खासदारांनी भाजपमध्ये जाण्याची घोषणा केल्यानंतर आता पंजाबमध्ये मोठा खेळ करण्याच्या तयारीत भाजप असल्याचं बोललं जात आहे. खासदारांनंतर आता आम आदमी पार्टीच्या आमदारांवर सुद्धा भाजपची नजर असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप ऑपरेशन लोटसच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत असून आपचे 35 ते 40 आमदार आपल्या गोटात आणण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. 2027 मध्ये पंजाबमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ही रणनीती आखत असल्याचं बोललं जात आहे. ऑपरेशन लोटसचा दुसरा टप्पा भाजप पंजाबमध्ये कसा राबवेल याबद्दल सुद्धा बोलू. 2021च्या विधानसभेत 117 जागांपैकी 94 जागा आपच्या निवडून आल्या होत्या. यावेळी राघव चड्डा आणि संदीप पाठक हे बरेच सक्रिय होते. तिकीट वाटपात संदीप पाठक यांची महत्त्वाची भूमिका होती. संदीप पाठक आपचे संघटना महासचिव देखील राहिले आहेत. राघव चड्डांसोबत विधानसभेची तिकीटं पाठक यांनी वाटली होती. पक्षातील बहुतांश आमदारांशी पाठक आणि चड्डा यांचे थेट संपर्क आहेत. राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल हे पंजाबमध्ये पक्षाच्या रणनीती व संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत होते. हे महत्त्वाचे खासदार भाजपच्या गळाला लागल्यामुळं आता आमदारांना सुद्धा आपल्याकडे खेचणं भाजपसाठी तेवढं अवघड नसणार आहे. त्यामुळे पंजाबमध्ये फक्त 2 आमदार असलेल्या भाजपला आपच्या या फुटीमुळे मोठा बूस्ट मिळू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही फूट म्हणजे आम आदमी पार्टीतील वाढत्या असंतोषाचा परिणाम आहे असं मत आता राजकीय निरीक्षक व्यक्त करतात. आपचे खासदार आपल्या गोटात आणून भाजपनं पंजाबमध्ये 2027च्या विधानसभा निवडणुकांसाठी एकला चलो धोरणावर काम सुरू केल्याचं सुद्धा बोललं जात आहे. दरम्यान आता पंजाबमधील आपसाठी हे सर्वात मोठं संकट मानलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्षाच्या आमदारांसह आता राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचं सुद्धा समजतंय. या भेटीमध्ये ते बंडखोर खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडणार आहेत. भाजपमध्ये गेलेल्या 7 खासदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी आता आम आदमी पार्टीकडून करण्यात येतेय. या संदर्भात राज्यसभा सभापतींना पत्र लिहिणार असल्याचं आपचे नेते संजय सिंग यांनी सांगितलंय. त्यामुळे आता आम आदमी पार्टीनं ऑपरेशन लोटसची धास्ती घेतल्याचं बोललं जात आहे. पंजाब सोबत लोकसभा खासदार आणि दिल्लीतील आमदारांवर सुद्धा आम आदमी पार्टी आता लक्ष ठेवून आहे. त्यामुळे या मोठ्या संकटाचा सामना आम आदमी पार्टी कसा करणार? येत्या काळात भाजप ऑपरेशन लोटसचा दुसरा टप्पा कसा राबवणार? खासदारांनंतर आता आपचे आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.